समजा उद्या तुमचा महत्त्वाचा पेपर आहे आणि आजच तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळाली तर तुम्ही नक्की टॉप कराल, बरोबर आहे ना? शेअर बाजारात याच चिटिंगला इनसाइडर ट्रेडिंग म्हणतात. पण बाजारातील ही सिक्रेट चोरी नक्की कशी होते आणि सेबी या चोरांना कसं पकडतं, चला आज सोप्या भाषेत समजून घेऊया. जेव्हा एखाद्या कंपनीची आतील आणि गुप्त माहिती, ज्याला अनपब्लिश्ड प्राइस सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन, बाजारात येण्याआधीच वापरून शेअरची खरेदी विक्री केली जाते, तेव्हा त्याला इनसाइडर ट्रेडिंग म्हणतात. उदाहरणार्थ, कंपनीच्या डायरेक्टरला माहीत आहे की उद्या कंपनीला 500 कोटीचं टेंडर मिळणार आहे. तो ती बातमी न्यूजवर येण्याआधीच स्वतःच्या किंवा नातेवाईकांच्या नावाने लाखो शेअर्स विकत घेतो आणि दुसऱ्या दिवशी बातमी आल्यानंतर शेअर्सची किंमत वाढते आणि तो रातोरात करोडपती बनतो. मित्रांनो, हा सरळ तुमच्या आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारावर झालेला अन्याय आहे, कारण आपल्याला ती बातमी शेवटच्या क्षणी मिळते. म्हणूनच भारतात इनसाइडर ट्रेडिंग एक प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा मानला जातो. यासाठी सेबी 25 कोटी रुपयांपर्यंतचा दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा देऊ शकते. आता प्रश्न येतो की शेअर बाजाराचा पोलीस म्हणजे सेबी या हुशार चोरांना कसं पकडते? सेबीचे सॉफ्टवेअर्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप ॲडव्हान्स आहेत. जेव्हा एखाद्या कंपनीची मोठी बातमी बाहेर येते, त्याच्या अगोदर अचानक त्या शेअर्समध्ये कुणी खूप मोठ्या क्वांटिटीने ऑर्डर टाकली, हाय व्हॉल्यूमने खरेदी केली, तेव्हा सेबीच्या रडारवर ह्या ॲक्टिव्हिटी ऑटोमॅटिक येतात. सेबी संशयित लोकांचे पॅन कार्ड, त्यांचे नातेवाईक, त्यांचे बँक खाते, अगदी मोबाईल कॉलचे रेकॉर्डिंग देखील एका क्लिकवर ट्रॅक करते आणि त्यांना रंगेहात पकडते. थोडक्यात सांगायचं तर शेअर बाजारात आतल्या बातम्या किंवा गॅरंटेड टिप्सवर कधीही विश्वास ठेवू नका. कंपन्यांचा स्वतः अभ्यास करा आणि प्रामाणिकपणे गुंतवणूक करा. हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लगेच शेअर करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. अशाच मराठी भाषेतील सोप्या आणि नॉलेजेबल शेअर मार्केटच्या माहितीसाठी आत्ताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.